अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभं राहिलेलं आहे आणि प्रत्येक हिंदू समाजाला अभिमान वाटेल असं राम मंदिराचं दर्शन आणि रामलल्लाकडे जाऊन आपण आशीर्वाद घेण्याची संधी आपल्या प्रत्येकाला चालून आलेली आहे। त्याचबरोबर काशी विश्वनाथ मंदिर असो, कॉरिडॉर असो, उज्जैनचा महाकालेश्वर असो, असे असंख्य महत्वाची धर्मस्थळ ज्यांचा विकास करून धार्मिक पर्यटन आणि आपल्यासाठी जे आस्थेचे विषय आहेत त्यांना आदरणीय मोदी साहेबांच्या ह्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या धर्मस्थळांना विकसित करून आज जगाच्या पाठीवर त्या धर्मस्थळांचे नाव व्हावं, जगाच्या पाठीत कानोकोपऱ्यातून लोक आज तिथे येतात, आशीर्वाद घेतात। अशा पद्धतीच्या त्या धर्मस्थळांचा विकास आदरणीय मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला अनुभव याला भेटलेला आहे। असंख्य महत्वाचे कायदे ज्याच्यामुळे आपले देवस्थान, आपली धर्मस्थळ हे सुरक्षित असली पाहिजे, सुरक्षित राहिली पाहिजे, या दृष्टिकोनातून असंख्य महत्वाचे निर्णय, धोरणात्मक निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी ह्या 12 वर्षामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेऊन दाखवलेला आहे। 14च्या अगोदरचा जो वक्फ कायद्याचा उल्लेख मी तुमच्या समोर केला, याच 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असंख्य हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनी परत एकदा करून देण्याचं पुण्य काम हे आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करून आपण करून दाखवलेले आहे। आता जे काही जमिनी जे हिंदू समाजाचे आहेत ते कोणच वक्फची भीती दाखवून बळकावून घेऊ शकत नाही, लँड जिहादच्या नावाने त्यांच्याकडून घेऊ शकत नाही, अशी ताकद या देशातल्या हिंदू समाजाला या आमच्या एनडीए प्रणित मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने मिळवून दिलेली आहे। अशा पद्धतीचे महत्वाकांक्षी निर्णय ज्याच्यामुळे हिंदू समाजाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या 12 वर्षापासून केलेलं आहे। आज देशाचे पंतप्रधान ज्या राज्यात जातात, जो प्रवास करतात, मग आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल ते देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये असेल, आमच्या देशाचा पंतप्रधान स्वतः हिंदू असल्याची ओळख पुसत लपून ठेवत नाही आणि गर्वाने जाऊन त्या मंदिरात पूजा करत असताना आपल्याला दिसतात। हा फरक 2014च्या नंतर आपल्याला सगळ्यांना अनुभवायला भेटलेला आहे। फक्त देशामध्ये नाही, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती ह्याला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन कोणी दिलं असेल तर ते आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेलं आहे। आज तुम्ही असंख्य आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा अन्य देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती जेव्हा आपल्या देशामध्ये येतात किंवा आपले पंतप्रधान जेव्हा त्यांच्याकडे जातात तेव्हा नमस्कार करून एक दुसऱ्याचं स्वागत करतात। हा फरक आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बघायला भेटलाय। आता मोदी साहेब जेव्हा कुठल्याही राष्ट्रपतींना किंवा त्या देशाच्या प्रमुखांना भेटल्यानंतर हातात भगवद्गीता देण्याची प्रथा
ही आमच्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला अनुभवायला भेटलेली आहे। हा फरक आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ह्या 12 वर्षामध्ये आपल्याला अनुभवायला भेटलेला आहे। आणि म्हणूनच ही 12 वर्ष आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं, जे लांबून चालण्याचं राजकारण होतं, सगळं काय वोट बँक पॉलिटिक्स, हे जे काय काँग्रेसचं घाणेरडं राजकारण, ज्याच्यामुळे देशातला असलेला हिंदू समाज हा असुरक्षिततेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होत होती। आमचा कोणच वाली नाही, हे जे काही 14 अगोदरची जी भावना होती, आज जे पश्चिम बंगालमध्ये आपण पाहतो, आज जे आसाममध्ये आपण पाहतो, असंख्य राज्यांमध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पाहतो, आज हिंदू समाज ही एक ताकद म्हणून, हक्काची वोट बँक म्हणून आज तयार झालेली आहे। आज आणि हिंदू समाजाला बाजूला ठेवून कोणीही साधा गावाचा सरपंच, आमदार, खासदार बनू शकत नाही। हे जे काय वातावरण आज जे काय देशामध्ये निर्माण झालंय, त्याचं सगळं श्रेय आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना आणि त्यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीला आपण देऊ शकतो। पण त्याचबरोबर मी ह्याचाही उल्लेख करेन की याच 12 वर्षामध्ये ट्रिपल तलाक सारख्या विषयाबद्दल क्रांतिकारी निर्णय घेण्याचं काम आमच्या आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे। म्हणजे राष्ट्रभक्त मुसलमान जे जे ह्या राष्ट्रावर प्रेम करतात, जे जे ह्या तिरंग्याला आपल्या झेंडा ध्वज मांडतात, जे जे आमच्या समोर वंदे मातरम म्हणतात, त्या प्रत्येकाला तोच मान सन्मान देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे। पण जो जो आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिल, जो जो आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाया करण्याची हिम्मत करेल, त्या प्रत्येकाला ऑपरेशन सिंदूर सारख्या निमित्ताने आमचा हा भारत देश हा हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, हा कडक इशारा देण्याची हिम्मत ती आमच्या मोदी साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये आपल्याला पाहायला भेटली। नाहीतर 2014च्या अगोदर 26/11 सारखे हल्ले पाहिलेत, ट्रेनमध्ये आपण बॉम्बलास्ट पाहिलेले आहेत। तेव्हाचं जो काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीने अतिरेक्यांच्या समोर, पाकिस्तानच्या समोर ज्या पद्धतीने लोटांगण घालायचे, कुठलाही अतिरेकी हल्ला झाल्यानंतर काँग्रेसच्या कुठल्याही पंतप्रधानांना, काँग्रेसच्या कुठल्याही सरकारला कधीही पाकिस्तानला जाब विचारण्याची हिम्मत व्हायची नाही। पण आज 2014च्या नंतर पाकिस्तान असो की कुठलेही जिहादी मानसिकतेचे कुठलीही संघटना असो, अतिरेकी संघटना असो, त्या प्रत्येकाला ह्याची जाणीव झाली आहे की भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असल्यामुळे कोणीही आमच्या या भारताकडे, हिंदुस्थानाकडे